गुरुपौर्णिमा निमित्त वाङ्मय मंडळाचे उद्घाटन सह वक्तृत्व स्पर्धा संपन्न। थोरगवळ येथील डी.एस. देशमुख विद्यालयात विद्यार्थ्यांनी वर्णन केला गुरुमहिमा। गुरुपौर्णिमा निमित्त थोरगवळ येथील डी.एस. देशमुख विद्यालयात विद्यार्थ्यांच्या अंगी मराठी भाषिक जीवन कौशल्य निर्माण करणे, श्रद्धा, भक्ती, कला, भारतीय संस्कृती, वाङ्मय मूल्य विकसित करण्याच्या हेतूने प्रेरित होऊन वाङ्मय मंडळाची स्थापना शैक्षणिक वर्ष 2024 ते 25 साठी विद्यालयात मुख्याध्यापक सत्यनारायण वैष्णव यांचे मार्गदर्शनात करण्यात आली आहे। मंडळाचे उद्घाटन गुरुपौर्णिमा निमित्त गुरुप्रतिमा पूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा दी एज्युकेशन सोसायटी थोरगवळ तालुका रावेर संचालक नंदकुमार एकनाथ चौधरी यांचे हस्ते करण्यात आले। विद्यार्थ्यांसाठी वाङ्मय मंडळातर्फे वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाली। विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणात गुरुशिष्य महिमा वर्णन केला। स्पर्धेत हर्षाली किशोर कोळी प्रथम क्रमांक, एकता योगेश कुंभार द्वितीय क्रमांक, जागृती धनराज पाटील तृतीय क्रमांक, ममता बाळू पाटील उत्स्फूर्त मनोगता साठी प्रोत्साहन क्रमांक प्राप्त झाला। विजयी वक्तृत्व स्पर्धा विजेत्यांना रोख बक्षीस कार्यक्रमाचे अध्यक्ष नंदकुमार चौधरी यांनी देऊन गौरविण्यात आले। पर्यवेक्षक डी.के. पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले। अध्यक्षीय भाषणात नंदकुमार चौधरी यांनी विद्यार्थ्यांनी गुरुमहिमा हा निबंध मनात व शालेय वहीत स्वतः लिहा असा संदेश दिला आहे। यावेळी विद्यार्थिनींनी शिक्षकांना ग्रीटिंग कार्ड, पेन भेट वस्तू देऊन मनोगतातून शुभेच्छा दिल्या। फलक लेखन कला शिक्षक एस.बी. सपकाळे यांनी केले। कार्यक्रमाचे नियोजन वाङ्मय मंडळाचे योगेश कोष्टी यांनी केले व या कार्यास टी.पी. घुले, जय चौधरी यांचे सहकार्य मिळाले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाय.जे. खळे यांनी तर आभार शीतल तायडे यांनी मानले। सर्व शिक्षक बंधू भगिनी शिक्षकेतर कर्मचारी बांधव विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मनोहर लोणे दिव्य महाराष्ट्र न्यूज थोरगवळ। जैसे मिलता पानी, शिक्षक है वही जिंदगानी, शिक्षक ना देखे जात पात, शिक्षक ना करता पक्षपात, निर्धन हो या धनवान शिक्षक हो सदैव समान। माझ्या इथे जमलेल्या मित्रमैत्रिणींनो, सर्वप्रथम सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक सर्वजण एकत्र जमलो आहे। आपल्या सर्वांच्या जीवनातील गुरुचे स्थान हे खूप महत्त्वाचे आहे। भारतीय संस्कृतीमध्ये गुरुला गणित के मिट्टी के समान से तुम आकार देकर तुम्हें बड़ा बना दिया, अपने पैरों पर खड़ा कर दिया। गुरु बिना ज्ञान कहा उसने ज्ञान का आदि न अंत यहाँ, गुरु ने दी शिक्षा जहाँ उठी शिष्टाचार की मूर्त वहाँ। अपने संसार से तुम्हारा परिचय कराया, उसने तुम्हें भले बुरे का आभास कराया, अथाह संसार में तुम्हें अस्तित्व दिलाया, दोष निकाल कर शुद्ध व्यक्तित्व दिलाया। त्याबद्दल मी संस्थेचे सर्वांचे मी आभार मानतो। तर हा आध्यात्मिक वाङ्मयीन जो विषय आहे, तर हा सर्वांना आपल्या जीवनामध्ये किती महत्त्वाचा आहे हे आपण सर्वांच्या भाषणातून खरंच काही मुलींनी विद्यार्थ्यांनी खरंच जे लिहून आणलेलं भाषण होतं त्यातले काही शब्द खूप चांगले मार्मिक होते। आपण त्या भाषणाचं जर चांगलं अवलोकन केलं तर आपल्याला आपलं जीवन गुरुकडनं कसं घडवायचं आहे याविषयी आपण त्यावरती एक सविस्तर आपल्या मनाचा आपण निबंध लिहायला काही हरकत नाही की आपल्याला कुठलं स्थान गाठायचं आहे